आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच खळबळजनक बातमी। विवाहबाह्य संबंध, हत्या या सगळ्या घटना आपण वेबसिरीजमध्ये किंवा सिनेमांमध्ये बघतो, मात्र एखाद्या वेबसिरीजलाही लाजवेल अशा काही सध्या घटना या महाराष्ट्रामध्ये सत्यात उतरल्या। नांदेडमध्ये विवाहित लेकीसह तिच्या प्रियकराला वडिलांनी मारले, तर बीडमध्ये दोन मैत्रिणींचा एकाच बॉयफ्रेंडवरून वाद झाला। या वादात महिला होमगार्डचा बळी गेला। तर पुण्यामध्ये बॉयफ्रेंडचा मेसेज का केला असा सवाल विचारत शाळेच्या विद्यार्थिनींमध्ये फ्रीस्टाईल राडा झालाय। तर संभाजीनगरमध्ये लग्नाला नकार दिल्यानं प्रियसीनं प्रियकराची हत्या केली आहे। या सगळ्या घटना गेल्या आठवड्याभरातच समोर आलेल्या आहेत। एकूणच आपल्या शांत मर्यादा राखणाऱ्या महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय असा सवाल मात्र विचारला जातोय। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। नांदेडहून योगेश लाटकर, बीडमधून आकाश सावंत, पुण्यातनं रेवती हिंगवे आणि छत्रपती संभाजीनगरमधून मोहसिन शेख। सगळ्यात आधी योगेश लाटकर यांच्याकडे, कारण योगेश अगदी ताजी घटना आहे, नुकतीच समोर आलेली घटना आहे आणि अक्षरशः हादरवून टाकलेला आहे। या घटनेनं थोडीशी माहिती द्या। निश्चितपणे प्रज्ञा, ही कुठल्याही संवेदनशील मनाला हादरवून टाकणारीच अशी घटना आहे। यामध्ये मुख्य पात्र आहे ही संजीवनी नावाची तरुणी, जिचा तिच्या आई वडिलांनी 1 वर्षापूर्वी सुमारे अत्यंत थाटामाटामध्ये विवाह लावून दिला होता आणि विवाहानंतर हा संसार अत्यंत आनंदात सुरू होता। परंतु काल अचानक संजीवनीच्या सासरच्यांनी तिच्या माहेरी फोन केला आणि आपण तात्काळ संजीवनीसाठी सासूरवाडीत या अशा पद्धतीचा तो कॉल होता। त्यानंतर संजीवनीचे वडील, तिचे आजोबा आणि तिचे काका असे तिघेजण तिच्या सासूरवाडीत अत्यंत लगबगीने पोहोचेपर्यंत त्यांना नेमकं घडले का याची कल्पना नव्हती। पण मुलीच्या सासूरवाडीतनं फोन आलाय आणि ताबडतोब या म्हटल्यावरती त्यांच्या मनामध्ये एक घबराट निश्चितपणे निर्माण झाली होती आणि तिथं गेल्यानंतर त्यांना लक्षात आलं, सासूरवाडीच्याने तिच्या सांगितलं की संजीवनी ही दुसऱ्या व्यक्तीसोबत आम्हाला सापडलेली आहे आणि तिचे त्याच्यासोबत प्रेमसंबंध आहे आणि त्यानंतर आम्ही आता या मुलीला नांदवणार नाही, तेव्हा तुम्ही आपल्या घरी हिला घेऊन जा अशा पद्धतीची सूचना संजीवनीच्या सासूरवाडीच्या मंडळीने केली। संजीवनीच्या वडिलांनी देखील अत्यंत खाली मान घालून नाईलाजाने मुलीला आणि तिचा जो प्रियकर होता, जो तिच्या माहेरच्या गावातला होता, या दोघांना घेऊन ते निघाले। परंतु त्यांच्या मनामध्ये एक अपमानाची भावना होती, एक ह्युमिलेशन झाल्यासारखं त्यांना निश्चित वाटत असावं आणि ते तिथून जात असताना कळका शिवारामध्ये एक विहीर होती आणि या विहिरीपाशी आल्यानंतर संजीवनीचे वडील, काका आणि तिचे आजोबा या तिघांनी संजीवनी आणि तिचा जो प्रियकर आहे या दोघांचेही हात बांधून टाकले आणि या दोघांनाही त्या विहिरीमध्ये ढकलून दिलं। आता त्या ठिकाणी इतर हे घटना बघण्यासाठी कुणीही नव्हतं, त्यामुळे ही घटना कुणालाही समजली नाही। परंतु संजीवनीचे वडील जे आहेत ते उमरी पोलीस स्टेशनमध्ये सायंकाळी गेले आणि त्यांनी जी काही केलेलं आहे त्याचा कबुलीनामा उमरी पोलीस स्थानकामध्ये जाऊन दिला। पोलिसांना देखील हे सर्व ऐकून धक्का बसला की एक जन्मदाता पिता आपल्या मुलीला अशा पद्धतीने मरण्यासाठी एका विहिरीत टाकून आला। त्यानंतर पोलीस संजीवनीच्या वडिलांना जाऊन घटनास्थळी ते घेऊन गेले आणि त्यानंतर त्याचा शोध घेतल्यानंतर संजीवनी आणि तिचा प्रियकर या दोघांचेही मृतदेह त्या ठिकाणी सापडले। त्यानंतर रात्री उशिरा या मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून ॲट्रॉसिटी, खून अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केलेले आहेत। आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत। परंतु यात महत्त्वाची गोष्ट, संजीवनीचा ज्या मुलासोबत विवाह झाला होता तो आता एक प्रकारे त्याची फॅमिली डिस्टर्ब झाली आहे। संजीवनी आणि तिचा प्रियकर हे जग सोडून गेलेले आहेत आणि संजीवनीचे वडील, काका आणि आजोबा हे तिघही आता जेलमध्ये आहेत। त्यामुळं याच्यात एक नव्हे 3 कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। त्यामुळं एक काही क्षणाचा जो राग असतो तो एखाद्या कुटुंबाला कसा उद्ध्वस्त करतो याचं हे उदाहरण आहे। महाराष्ट्र कुठं चाललाय, आपली नीतिमत्ता कुठं चालली आहे, याबाबत आपण निश्चित विचार करणारी वेळ आहे। प्रज्ञा, खरंच आहे आणि अर्थातच या घटनेमुळे खळबळ माजलेली आहे। अतिशय मुलगा सुद्धा अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत होती। आता थेट जाऊयात बीडमध्ये आकाश सावंत यांच्याकडे। बीडमध्ये घडलेली घटना सुद्धा अतिशय भयंकर होती। आकाश, त्याबद्दल माहिती द्याल आणि संपूर्ण अर्थातच शांत असणारं थोडंसं वातावरण निवळतंय असं वाटत असताना पुन्हा एकदा खळबळजनक घटना बीडमध्ये घडली आहे। बीडमधून घटना समोर आली आहे। गेल्या 8 दिवसापूर्वी
एका मैत्रिणीनं आपल्या प्रियकराच्या वर मैत्रिणीचा जीव जडला आणि त्यातून आपल्या मैत्रिणीनं खून केल्याची घटना बीडमध्ये घडली होती. अयोध्या वरकड या होमगार्ड असलेल्या महिलेचा आपली जी मैत्रीण आहे तिनं घरी बोलवून तिला मुंगीचं औषध दिलं आणि औषध दिल्यानंतर तिचा गळा दाबला आणि तिचा खून केला. त्याचं कारण असं होतं की जी मैत्रीण होती मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडवर तिच्या मैत्रिणीचं प्रेम जळलं आणि यातून हा प्रकार घडला. आणि हा प्रकार घडल्यानंतर तिचा गळा दाबल्यानंतर तिचा जो मृतदेह आहे तो एका खोक्यात पॅक करण्यात आला आणि तो बीड शहराच्या काही अंतरावर नेऊन टाकण्यात आला. आणि या प्रकरणी सदर पोलिसांनी सदर महिलेला अटक केली असून तिला न्यायालयाने गेल्या 8 दिवसापूर्वी 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. आणि त्या पोलीस कोठडीमधून या खुनामध्ये कुणाकुणाचा आणखी समावेश आहे यासाठी पोलिसांनी वेळ घेतला होता. मात्र पुन्हा तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला आता परत 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेने बीडच नाही तर संबंध महाराष्ट्र हादरला होता. नक्कीच आकाश, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अशा स्वरूपात एक पुण्यामध्ये घटना घडलेली आहे. शाळेतल्या मुलींनी बॉयफ्रेंडला मेसेज का केला या कारणावरून फ्रीस्टाईल हाणामारी केली आहे. रेवती हिंगवे हिच्याकडनं अधिक माहिती घेत. रेवती, काय हा नेमका मुलींच्या हाणामारीचा प्रकार? प्रज्ञा, खरं तर पुण्यात नेमकं चाललंय काय असा प्रश्न इथे उपस्थित होतोय. कारण अगदी क्षुल्लक कारणावरनं हाणामारी, गाड्यांची तोडफोड, कोयत्यांनी वार करणं अशा या घटना वारंवार होत असल्याचं उघडकीस होत आहे. अशीच एक घटना पुण्यातील येरवडा परिसरामध्ये घडली आहे, जिकडे रात्री 10:30च्या सुमारास, जसं आपण त्या दृश्यांमधनं बघू शकतोय, 10:30च्या सुमारास घडली. 2 मुलींच्या टोळक्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. आणि त्याचं कारण काय? एका मुलीने एका दुसऱ्या मुलीच्या बॉयफ्रेंडला मेसेज केला आणि त्या कारणावरनं की तू माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का केला या कारणावरनं हाणामारी झाली. आणि प्राथमिक माहिती अशी देखील कळते प्रज्ञा की त्या मुली अल्पवयीन असण्याची देखील शक्यता आहे. तर मग यावरनं जे तिकडचे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी आता प्रश्न उपस्थित केला की नेमकं या सगळ्या गोष्टींवरती कोणाचा वचक का नाही उरलेला आहे. पालकांनी देखील याची काळजी घेतली पाहिजे. अगदी अवाच्य भाषेमध्ये ते तिकडे बोलत होते, शिवीगाळ करत होते, हाणामारी केली, लाथाबुक्क्यांनी देखील मारण्यात आलेलं होतं. आणि अद्यापही पोलिसांकडनं याबाबत काही ऑफिशियल स्टेटमेंट आलेलं नाहीये. नेमकं काय कारवाई करण्यात आलेली आहे ते देखील माहिती नाही. कारण जसं मी मगाशी उल्लेख केला की अल्पवयीन असण्याची शक्यता आहे. पण या सगळ्यावरती तुम्ही आधी जसं म्हटलं की नेमकं चाललंय तरी काय, महाराष्ट्रात असो किंवा इतर महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये नेमकं चाललंय काय, हा आता प्रश्न इथे उपस्थित होतोय. नक्कीच दुर्दैवी म्हणावं लागेल. आणि अधिक माहिती छत्रपती संभाजीनगरमधून घेणार आहोत, कारण इथे लग्नाला नकार दिल्याचं एक कारण घडलं आणि त्यातनं मोठा खून झालेला आहे. याबद्दल मोहसिन शेख आपल्याला अधिक माहिती देतील. मोहसिन, काय घडलं नेमकं? प्रज्ञा, नक्कीच अत्यंत धक्कादायक आणि असं म्हटलं जाते की प्रेम आंधळं असतं, मात्र हा प्रेम इतक्या टोकाला कसं जाऊ शकतो असा प्रश्न उपस्थित होतो. हर्सुल भागातील सचिन आवताडे नावाचा 32 वर्षीय तरुण होता आणि तिच्या एका मुलीवर प्रेम होतं. दोघांचं प्रेम संबंध होते. भारती दुबे असं या मुलीचं नाव होतं. आणि प्रेम संबंध असताना या मुलीकडून या तरुणाला म्हणजे सचिनला लग्नासाठी जे आहे तर साखळ्या घातलं जात होतं, मात्र त्याने लग्नाला नकार दिला आणि याचाच राग तिला आला आणि तिने या सचिनची हत्या करण्याचा कट रचला. मामे भावाला सोबत घेऊन त्या सचिनचा गळा चिरून हत्या केली. त्यानंतर पैठणच्या जी गोदावरी नदी आहे या गोदावरी नदीत मृतदेह फेकून दिला, जेणेकरून कुणालाही याबाबत कळणार नाही. मात्र पुढे हा मृतदेह अहिल्यानगर म्हणजे पैठण आणि अहिल्यानगरची जी बाउंड्री आहे त्या ठिकाणी अहिल्यानगरला हा मृतदेह पाण्यात वाहून गेला. आणि त्यानंतर काही नागरिकांना याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांना सांगण्यात आलं. पोलिसांनी तात्काळ जे मृतदेहावर हातावर नाव होतं त्या हाताच्या नावानुसार सगळी ओळख पटवली आणि त्यानंतर सगळी CDR असेल किंवा तांत्रिक पुराव्याच्या आधारे चौकशी केल्यानंतर ही हत्या बबितानेच केली असल्याचं समोर आलं आणि त्या भारतीने केलं असल्याचं
असं समोर आलं आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. न्यायालयात देखील हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस पुढचा तपास देखील करत आहे. मात्र फक्त लग्नाला नकार दिला म्हणून प्रियसीने चक्क आपल्या प्रियकराची हत्या केल्याच्या या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. आता पोलीस पुढचा तपास देखील करतायत आणि सगळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर आपण बघतोय आमचे चारही रिपोर्टर या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत होते. संपूर्ण महाराष्ट्रातली प्रातिनिधिक स्वरूपाच्या या लव्ह ट्रायंगल आणि त्यानंतर झालेल्या हत्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. नांदेडमधून योगेश लाटकर आपले धन्यवाद, तसंच आकाश सावंत आपले आभार, रेवती हिंगवे धन्यवाद, तसंच मोहसिन शेख धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहिती.